तुमचा अनुग्रह लाभलो. तुमचा अनुग्रह लाभलो. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु काशीनाथ महाराज श्री पंढरीनाथ भगवान श्री बजरंगबली हनुमान अवधूत चिंतन श्री गुरुदेव पार्वते पते शिव हर हर महादेव. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. श्री गुरुच्या प्रसन्नतेची जाण माऊलींच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेली. आपले गुरुदेव माझ्यावर पूर्ण प्रसन्न आहेत आणि ह्या प्रसन्नतेच्या झोतात प्रसन्नतेच्या आविष्कारात प्रसन्नतेच्या क्षणी ही मागण्याची वेळ आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलीनं आपलं हृदय श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर अगदी उघडं पुस्तक वाचावं तशा प्रकारे उघडं केलं. गुरुकृपेनं गुरुप्रसन्नतेनं प्राप्त झालेली ही संधी प्रसाद मागण्याकरता अत्यंत सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचं सोनं करून घेण्याचा क्षण आलेला आहे. म्हणून ज्ञानोबा माऊली दुसऱ्या ओवीत म्हणतात खळांची व्यंकटी सांडो. पहिल्यांदा माऊलीची कृपा दृष्टी प्राप्त झाली ती खळांवर. खळ म्हणजे काय की समाजात अनादी काळापासून एक उपद्रव प्रवृत्ती आहे. लोकांना त्रास देण्याची शक्ती ज्यांच्याजवळ आहे आणि जे अत्यंत पद्धतशीरपणे इतरांना त्रास देऊ शकतात त्यांना खळ म्हणायचं. खळ हा बुद्धू मुळीच नसतो. खळ हा आत्यंतिक बुद्धिमान असतो. परंतु बुद्धीचे भगवद्गीतेचे 3 आयाम सांगितलेले आहेत. तामसी बुद्धी, राजसी बुद्धी आणि सात्विक बुद्धी. तामसी बुद्धी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत सळसळ करते तेव्हा ही तामसी बुद्धीच्या आधिपत्याखाली वावरणारे जीव त्यांच्या बुद्धीत सतत विचाराचे तरंग येतात. ते स्वतःचे आणि विनाशाचा नाश करण्याचे. त्यांच्या बुद्धीला विनाश आनंद देतो. खळ कोणाला म्हणायचं की अप्रिय घटना घडली, कुठलीही अप्रिय घटना घडली की अप्रिय घटनेमुळं ज्याच्या मनाला आनंदाच्या उखळ्या फुटतात आणि बुद्धीला फुलोरा प्राप्त होतो तामसतेचा, हा खळ.
आपल्या बुद्धीच्या चातुर्यानं तो आत्यंतिक नुकसान पोचवू शकतो. खळ हे समाजाचं दूषण आहे. खळ ही समाजाची कीड आहे. खळ हा समाजाला लागलेला भयानक एड्ससारखा रोग आहे. हा रोग, त्याचा परिणाम म्हणजे फक्त मरण, ह्याच्यापेक्षा दुसरं काय पर्याय नाही त्याला. हे खळ एवढे बुद्धीनं चतुर असतात की आपल्या विचाराच्या प्रभावात समविचारी परंतु त्याच्यापेक्षा कमी असलेले तो लगेच आकर्षित करून घेतो. भोगवादी दृष्टीला, भोगवादी संस्कृतीला, भोगवादी व्यक्तीला जेव्हा ह्या खळाच्या कुविचाराचा स्पर्श होतो तेव्हा तोही तसाच वाहवला जातो. एक सज्जन, साधू, संत आपल्या विवेकाचा प्रभाव पाडू शकत नाही तेवढा फारसा, परंतु एखादा खळ आपल्या विचाराचा प्रभाव चटकन पाडू शकतो आणि आपल्या पाठीमागं एक अशा प्रकारची खळांची सेना उभा करू शकतो. समाजाचं दुर्भाग्य तिथनं प्राप्त होतं. समाजाची वाताहत होती, घरं उजाड होतात, व्यक्ती वैचारिक पातळीवरून अधःपातित होतात आणि एक नास्तिकवादी विचार समाजात निर्माण होतो. देशाचं, धर्माचं, समाजाचं, व्यक्तीचं जास्तीत जास्त नुकसान असे खळ जेव्हा समाजात जास्तीत जास्त निर्माण होतात तेव्हा होतं. ज्ञानोबा माऊलींच्या दिव्य दृष्टीला ही जाण आली. समाज जर सुधारायचा असेल तर खराळाचा मेरुमणी जो आहे त्या मेरुमणीची वाकडी बुद्धी आधी सरळ करायला पाहिजे. सज्जनांना, साधूंना, विवेकाचा स्पर्श झालेला अशा व्यक्तींना विशेष उपदेशाची आवश्यकता नाही, कारण ते त्या मार्गाने चालूच लागलेले आहेत. थोडंसं प्रोत्साहन, थोडीशी प्रेरणा, थोडासा सहयोग जर घडला तर असे सज्जन सहजच संत होऊ शकतील. त्यांची चिंता नाही, त्यांची काळजी नाही. चिंता आहे ते ह्या समाजाच्या किडीची. परंतु एक संत दृष्टी अशी म्हणते की हिट द शीन बट नॉट द शिनर. म्हणजे पापाचा द्वेष करा, पापी लोकांचा, पापी व्यक्तीचा द्वेष करू नका. तसं तर व्यक्ती द्वेषाला ज्यांच्या अंतःकरणात कुठलंही स्थान नाही त्याला संत म्हणायचं. संतांचं पूर्णत्व काय? अद्वेष्टा सर्वभूतानां. म्हणून संत व्यक्तीचा द्वेष करत नाहीत की ज्याच्याजवळ अशा प्रकारची अगदी दुर्गुणाची रास आहे, ते दुर्गुणाचे अर्क आहेत आणि दुर्गुणाचे अर्क असल्यामुळं ते दुष्ट दुर्जन नाही, त्याचा द्वेष नाही, त्याच्याजवळ असलेल्या दुर्गुणाचा द्वेष करतात. कारण माणूस हा शेवटी माणूसच आहे. त्याच्याजवळ जर एवढी
बुद्धीची वाकडी चाल, उंटाची चाल नष्ट झाली की अशा प्रकारचे दुर्जनच फार कामाचे असतात, कारण त्यांच्याजवळ हाय स्पिरिट असतं. आणि अशा प्रकारे कर्तृत्व, प्रचंड कर्तृत्व शक्ती दुर्जनाजवळ असते. सज्जनाजवळ जर एवढी कर्तृत्व शक्ती असती तर किती बहार आली असती. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की सज्जनांची कर्तृत्व शक्ती क्षीण असते, दुर्जनाची कर्तृत्व शक्ती पराकोटीची असते. आणि अशा समाजातल्या खळाला, दृष्टाला, दुर्जनाला त्याची दृष्टबुद्धी नष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीपासून समाजाला काही ना काही ते उत्कृष्ट प्रकारचं योगदान मिळतं. हे कार्य संताचं आहे. परमात्मा सुद्धा प्रत्यक्ष ह्या खळांच्या खळवृत्तीला आवरू शकला नाही. म्हणून परमात्म्यानं अवतार धारण केले. कशा करता? तर भगवंताने म्हटलेलं आहे की यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं संरक्षण आणि दृष्टांचं निर्दालन परमात्मा करतो. संत साधूचं संरक्षण आणि दुर्गुणी व्यक्तीच्या दुर्गुणाचं निर्धारण करतात. मी नेहमीच म्हणतो की वाल्या कोळी फार मोठा भाग्यवान की नारदाच्या दर्शनानं, नारदाच्या कृपादृष्टीनं आणि नारदाच्या वाणीनं वाल्या कोळ्याचा प्रातस्मरणीय वाल्मिकी ऋषी झाला. कदाचित अशी कल्पना केली असती तर, किंवा केल्यास, की समजा की वाल्या कोळ्याला नारदाच्या पूर्वी राम भेटला असता, तर मला वाटत नाही की राम वाल्या कोळ्याला वाल्मिकी ऋषी बनवू शकला असता, असं मला वाटत नाही. कदाचित त्याला नष्ट केलं असतं, मारलं असतं. कदाचित मरणोत्तर परमात्म्यानं त्याला ऊर्ध्वगती दिली असती, हा भाग वेगळा आहे. परंतु वाल्याचा वाल्मिकी करण्याची किमया परमात्म्याजवळ नाही. परमात्मा करूही शकत नाही. तो दैत्यांची कुळेनाशी, साधूंचा मानोगिवशी, धर्माची नीतीशी शेजकरी. दैत्यांच्या कुळाचा नाश करू शकतो, साधूंचा सन्मान करू शकतो परमात्मा. पण दैत्याला देव बनवण्याची जी हातोटी आहे, ही कला आहे, ही मानसिकता आहे, ही परमात्म्याजवळ नाही. म्हणून परमात्म्याची आणि संतांची तुलना करत असताना असं म्हणावं लागतं की परमात्म्याच्या पुढं कृपा करण्यात संतांचं एक पाऊल आहे. आता विचार करा की पसायदानातली ही दुसरी ओवी म्हणजे पहिली ओवी ही प्रस्तावना आहे, विषय प्रवेश आहे. आणि विषय प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या ओवीतच ज्ञानोबा माऊलीनं पहिल्यांदा काय म्हटलं की खळांची व्यंकटी सांडू. ज्ञानोबा माऊलींच्या करुणेला स्पर्श झाला तो खळांचा.
आणि अशा प्रकारे साधूंच्या संतांच्या आशीर्वादानं, कृपादृष्टीनं, करुणेनं जेव्हा परिवर्तन होतं, हा क्रांतीचा क्षण आहे जीवनातल्या, आणि कमी जास्त प्रमाणात आपणही तसे खळ आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीत त्रिगुणाच्या विचाराचं एक बेमालूम मिश्रण आहे. आम्ही 100% सात्विक बुद्धीचे नाही, असा कोणीही सामान्य माणूस हात वर करून अगदी आत्मविश्वासाने सांगू शकणार नाही की मी 100% पूर्ण सात्विक बुद्धीचा आहे. कधीतरी ह्या बुद्धीत राजस विचाराचे तरंग येतात, कधीतरी सात्विक सात्विक म्हणवणाऱ्या बुद्धीत तमोगुणाचे विचार येतात. कदाचित वर्ण सात्विक दिसतो, कल्याणकारी दिसतो, परंतु त्या सात्विकतेच्या बुरख्याआड आपली राजसी आणि तामसी वृत्ती तृप्त करतो. एक प्रत्यक्ष घडलेली घटना आहे की मुंबईसारखं, पुण्यासारखं शहर, तेथे एक आपल्या खेडेगावातला वयोवृद्ध गृहस्थ आपल्या मुलीकडे गेला. मुलीकडे गेल्यानंतर 8-15 दिवस राहायला आरामशीर, आणि अचानक त्याच्या पोटात दुखू लागलं. आता जावाई, मुलगी आणि त्याचं छोटं मूल, एवढं 3च घरात माणसं, हा 4था पाहुणा गेलेला. पोटात दुखायला लागल्यानंतर त्याने डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनं तपासल्यानंतर औषध दिलं. एक 10 दिवस हे औषध घ्या आणि नंतर तुम्ही या, जर पोटात दुखायचं थांबलं नाही तर. 10 दिवस औषध घेतलं, परंतु काही परिणाम झाला नाही. नंतर तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनं त्याचं पूर्ण चेकअप केलं आणि सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागतं आहे आणि ऑपरेशनशिवाय नीट होत नाही. किती खर्च येतो आहे? तो म्हटला, डॉक्टर अंदाजे 10,000 रुपये खर्च येतो आहे. अरे बापरे, 10,000 कुठून आणणार? कधी करायचं ऑपरेशन? कधी या पैसे घेऊन, मी पैसे घेऊन आल्या ऑपरेशन करतो. मग त्याने घरी आला, आपल्या मुलीला सांगितलं 10,000 खर्च येणार आहे. ती मुलगी म्हणली, एक 2-4 हजार रुपये माझ्याजवळ आहेत. घराकडं पत्र पाठवलं, फोन केला, घराकडनं एक 2-3 हजार रुपये आले. 7,000 जमले, 3,000 कमी पडले. मग गावातले ओळखीचे गाववाले असतात की मुंबईसारख्या ठिकाणी, मग त्या ओळखीच्या 1-2 गावावाल्याकडे गेला, आपली वस्तुस्थिती सांगितली. पूर्ण परिचयाच होता, म्हातारा सज्जन होता, त्याच्यामुळे एकाने 1,000, एकाने 2,000, अशा दोघा माणसाने 3,000 दिले आणि 10,000ची भरती कशी तरी झाली, ओढाताण करत. बरोबर कुणीच नव्हतं. ह्याने 10,000 रुपये घेतले आणि रिक्षात बसला. रिक्षात बसल्यानंतर सिग्नल आला, सिग्नलपाशी रिक्षा थांबली. रिक्षा थांबल्याबरोबर पलीकडून पळत एक गुंड आला. त्या गुंडाने लगेच चाकू पोटाला लावला, तुझे पैसे काढ. किती 1 मिनिटाचाही आहे तो, अगदी गयावया केला, तेव्हा काही पैसे बी घ्या 10,000 रुपये आणि मला मारून बी टाका. किरकिर गेली मागची. तर पैसे घेतल्यानंतर हे कशाला मारतोय? आणि तो एवढा तळमळ म्हणला की का मारा, म्हणला की पैसे घेतल्यानंतर मी मरणारच आहे म्हणला, कारण मी चाललो आहे ऑपरेशन करायला. डॉक्टरने सांगितले 10,000 रुपये, 10,000 रुपये घेतल्याशिवाय मी ऑपरेशन करू शकत नाही. मग तुम्ही 10,000 रुपये घेतले, तुम्ही ते काम बी करा आणि मला मारून बी टाका म्हणला. चाल वासुरी. आता ते तळमळीचे शब्द होते, त्या गुंडावर त्याचा परिणाम झाला आणि त्याने त्या 10,000 रुपयातले 7,000 रुपये माघार गेले. मला तुमची दया येऊ लागलेली आहे, आता मेंटेनन्स चार्ज म्हणून 3,000 रुपये मी घेतो म्हणला. बरं वाटलं त्याला, 3,000 गेले तर गेले. 7,000 रुपये घेतले, दवाखान्यात गेला. दवाखान्यात त्याचा नंबर लागला. आणले का पैसे? आणलेत. की 10,000 आणलेत का? नाही, 7,000 आणले. 7,000 का? 10,000 सांगितलं होतं की. नाही म्हणलं, असं असं रस्त्यात झालं. एक गुंड भेटला, त्यांनी चाकू दाखवला, त्याला मी असं म्हटलो, त्यांनी 7,000 माघारी दिले आणि 3,000 आपले घेतले. म्हणलं मी पैसे असल्याशिवाय
कमी पैशात घेत नाही, 5 रुपयेसुद्धा कमी घेत नाही. 10,000 म्हणजे 10,000. नाही हो, माझजवळ पैसे नाहीत, कशी बी दया करा. पण तो दया डॉक्टरला आली नाही, त्याने माघारी पाठवलं, तो मरून गेला. इथं कुणाला सज्जन म्हणावं, कुणाला दुर्जन म्हणावं? दृष्ट म्हणवणाऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा परमात्म्यानं अशा प्रकारचं सज्जनतेचं तुळशीचं वृंदावन निर्माण केलेलं असतं. आणि सज्जन म्हणणारे अशी माणसं सुद्धा यदा कदाचित एवढे दृष्टाला लाजवणारे दुष्कृत्य करतात. आणि आपण तशा प्रकारचे आमच्यात कधी सात्विकतेचा भर येतो, भाव निर्माण होतो, आणि त्या क्षणी ॲट ए टाईम सात्विक कर्म घडून जातं. उद्या यदा कदाचित एखाद्या चांगल्या सावकाराकडे गेला, चांगल्या कारखानदाराकडे गेला, उद्योगपतीकडे गेला, इंजिनियरकडे गेला, डॉक्टरकडे गेला, त्याची आयुष पाहिली, ऐश्वर पाहिलं, पैसा पाहिला की आपणाला पैसा कमवण्याची लालसा निर्माण होते आणि आपण मरेपर्यंत कष्ट करण्याकरता तयार होतो आणि पैशाकरता आपण अहोरात्र धडपडतो. कदाचित पैसा मिळाला नाही आणि एखाद्या तमोगुणीच्या वृत्तीच्या विचाराच्या व्यक्तीजवळ गेला, अरे पैसा मिळवत नाही असं असलं, असं कष्ट करू नको, शॉर्टकट मार्ग पत्कर, ह्याचा धंदा कर, त्याचा धंदा कर, असं कर, तसं कर. म्हणजे कदाचित तसंही तो करू शकतो. म्हणजे आम्ही निखळ सात्विक नाही, राजस नाही आणि तामस नाही, ह्याचं बेमालूम मिश्रण आहे आपल्याजवळ. परंतु संत दृष्टी जेव्हा आपल्या जीवनावर, आपल्या विचारावर पडते, तेव्हा हा तमोगुण गळून पडतो, रजोगुण क्षीण होतो आणि सात्विकतेला भरती येते. माऊली म्हणते की अशा प्रकारे समाजातले जे खळ आहेत, प्रभो श्री गुरुनाथा विश्वात्मक देवा, अशा प्रकारे समाजाची खळ आहेत ना, त्या खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे वाकडी बुद्धी आहे ना, ती वाकडी बुद्धी सरळ हो. जेव्हा अशा प्रकारची खळांच्या जवळ असलेली बुद्धीची शक्ती, पहिल्यांदा ना हे मसल पॉवर, शरीराची शक्ती, नंतर इंद्रियाची शक्ती आणि नंतर बुद्धीची शक्ती. आज आपण जे पाहतो ना, तो मानवी बुद्धीचा शक्तीचा एक आविष्कार आहे. आज आम्ही समाजाची वेगवेगळ्या सुखसोयी उपभोगतो, सुविधा निर्माण होतात सगळ्या, ह्याच्या पाठीमागं मानवी बुद्धी आहे. आणि मानवी बुद्धी किती प्रचंड कार्य करू शकते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव क्षणाला आपण घेतो. म्हणून बुद्धीची शक्ती आहे ना, ह्या बुद्धीची शक्ती शारीरिक शक्ती आणि इंद्रियाच्या शक्तीपेक्षा वरची शक्ती आहे बुद्धीची शक्ती. आणि बुद्धीच्या शक्तीच्या पलीकडची अंतःकरणाची शक्ती आहे मनोबल. मनोबलाच्या पुढचं आत्मबल आहे. परंतु ही महत्त्वाचं स्टेशन आहे की इथं सिग्नल, जशा प्रकारे स्टेशन जवळ आल्यानंतर कुठल्या प्लॅटफॉर्मला गाडी लावायची सिग्नल मॅन ठरवतो, सांगतो आणि त्याने सिग्नल बदलतो, तशा प्रकारे इथं सिग्नल जेव्हा बदलतो तेव्हा त्याच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळते. इथं सिग्नल बदलण्याचं काम संत करतात. आणि अशा प्रकारे दृष्टबुद्धी असलेले त्यांच्या अंतःकरणात प्रसाद मिळतो की दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. दृष्टबुद्धी नष्ट झाली की मग परिवर्तनाची पहाट झाली.
आणि ह्या परिवर्तनाच्या पहाटेत बऱ्याचशा वेळेस व्यक्ती निष्क्रिय होते. क्रिया करण्याची प्रचंड शक्ती असताना सुद्धा निष्क्रिय होते व्यक्ती. तिथं सुद्धा संतांचं सहाय्य आवश्यक असतं. एकदा काय झालं, एक होता चोर. तो चोरी करण्याकरता एका घरात शिरला. चोर चोरी करण्याकरता घरात शिरणार म्हणजे एखादा सावकारच असणार. आणि अशा प्रकारे, आणि चोरीची वेळ 1-2 नंतरची असते, कारण 12 वाजेपर्यंत सगळे लोक आता जागेच असतात. आणि घरात चोर शिरल्याबरोबर त्याने तिजोरी आपल्या किमयाने उघडायच्या खटपटीत होता. एवढ्यात त्याचं कर्म आडवं आलं आणि एका मांजराला उडी मारली. एक भांडं पडलं. एकदम आवाज झाला. शेजारच्या खोलीत तो सावकार झोपलेला होता. तो जागा झाला. त्याला जाणीव झाली की आपल्या तिजोरीच्या खोलीत कुणीतरी शिरलेलं आहे. आणि ह्यावेळेस शिरलेला म्हणजे सज्जन निश्चितच नाही. मग त्यांनी दरवाजा उघडला, खिडकी उघडली आणि बोंब मारली, चोर आला, चोर आला, पळा पळा म्हणून. अगदी नीरव शांतता आणि ह्याची अगदी सर्व शक्तीनिशी मारलेली किंकाळी. काही लोक जागे झाले आणि पळत घराकडे येऊ लागले. 2-3 मिनटात आले. 50 लोक त्यावराने पाहिले. आणि आत्ता आपणाला इथून निसटल्याशिवाय भाग नाही म्हणून चोरी न करताच त्याने खिडकीतनं उडी टाकली आणि तो पळाला. पळाल्याबरोबर त्याचा पाठलाग करत गावातले होतकर उतरूनही लागले. त्यांनी एवढंच थांबला नव्हता, लगेच पोलीस स्टेशनला फोन केला की माझ्या घरात अशा प्रकारे चोर शिरलेला आहे, ताबडतोब या. पोलीस स्टेशनमध्ये गाडी, एक सेकंड फौजदार, 4-5 पोलीस, एक 5 मिनटात 7 मिनटात तिथं आले. काय माणसं थांबलेली होती, काय माणसं पळत गेलेली होती, ती निराश होऊन माघारी आली. कारण नेहमीच चोर चकली मारण्यात पटायत असतो. निराश हाताने परत आले. पोलिसांनी पाहिलं. एवढ्यात मालक आला. सगळ्याला कुठं आहे चोर, कसा आहे, पळत गेला ह्या रस्त्याने. तेव्हा काही त्यांचे पाठलाग करत गेले होते. सापडलं का? सापडलं नाही, आम्हाला फसवलं की हे त्यांनी म्हणला. बरं, काय हरकत नाही, सांगा किती उंची आहे, कशी जाडी आहे, कोणते पोशाख वगैरे घातला होता, त्याची रूप वगैरे रंग काय आहे, गोरा आहे का काळा आहे. ते गोरा काळा आम्ही बघितलं नाही, पण त्याने अशा प्रकारची पॅन्ट घातली होती, अशा प्रकारचा शर्ट होता, असे त्याचे केस होते, अशी त्याची उंची होती, साधारण अशी जाडी होती, असे सांगितलं. ह्याच्यासारखी उंची, ह्याच्यासारखी जाडी, ह्याच्यासारखे कपडे सांगितलं. जे दिसलं होतं ते पहाटेच्या अंधारात. मग पोलिसाची गाडी त्या दिशेने गेली आणि ती पोलिसाची नजर होती. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून ओळखलं हा चोर असावा. आणि पोलिसाची गाडी येऊ लागली. चोराने पाठीमागं बघितलं. अरे बाप रे, म्हणला पोलीस आले. पोलीस आले की म्हणून त्याने रोडनं जात होता, रोड सोडून गल्लीबोळात शिरला. गल्लीबोळात काय जीप जात नव्हती. पोलीस उतरले, सेकंड फौजदार उतरला, पळायला सुरुवात केली. ह्याने पळायला सुरुवात केली. मग त्यांना सुद्धा ह्या बोळातनं त्या बोळात, त्या बोळातनं त्या बोळात अगदी यशस्वी फसवलं पोलिसांना. गावाच्या बाहेर पडला, पण फसवलं तरी मागावर पोलीस होतेच. गावाच्या बाहेर पडल्यानंतर तिथं एक मठ होता. मठ पाहिल्यानंतर हे आश्रयस्थान चांगलं आहे असं त्याला वाटलं. तो गडबडीनं आत गेला. त्याच्या सुदैवानं तिथं कोणी महात्मा नव्हता, पण महात्म्याचे कपडे होते आमच्या ह्या विणेकऱ्यासारखे, नाहीतर त्या आमच्या लिंबोळसारखे. त्याने काय केलं की अशा प्रकारे सगळा ड्रेस, ते लिंबाळकर बघा, उभा राहा तुम्ही जरा, धन्यवाद, असा ड्रेस त्याने केला आणि मुंडासा असं बांधला. पट्टे बिट्टे भारी वाढले, हे केले. तिथं ध्वनी होती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत थांबला.
एवढ्यात पोलिसाची एंट्री झाली तिथं. शांत वातावरण, पवित्र जागा, पहाट संपतली असलेली, शीतल वारा, अगदी उल्हास आणि आनंददायक वातावरण. तिथं हा फौजदार आपल्या 4 पोलिसाला घेऊन आला. हे दृश्य बघितलं, त्याने हात जोडले. महात्माजी, आपणाला व्यत्यय करतोय, आपल्या साधनेत क्षमा करा. वेळ तशीच आणीबाणीची आहे, म्हणून मी आपणाला व्यत्यय करतोय. त्याने डोळे उघडले. अरे बाप रे, म्हणला, ही आली की साडेसाती मनातल्या मनात. परंतु त्याची नम्रतेनं बोलणं बघितल्यानंतर तो म्हणला, का आलात? आम्ही एका चोराच्या मागावर आहे. तुम्ही चोर पाहिला का? ह्या शब्दानं, तिथल्या स्थान महिमेनं, संतांच्या पवित्र वास्तव्यानं पुनीत झालेले स्थान. तो म्हटला, माझ्या ओरिजिनल ड्रेसमध्ये मी जर बाहेर असतो तर हा असा क्षमा करा महाराज, तुमच्या साधनेत व्यत्यय येतोय, असा हात जोडून म्हटला असता का? एका क्षणात विचाराचं चक्र घर 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 मेंदूत फिरू लागलं. आणि तो म्हटला, मी चोराला पाहिलंय. कुठे चोर? चोर मेला. तुमचं हे संदिग्ध बोलणं मला कळत नाही महाराज. चोराला पाहिलं म्हटलं, आम्ही त्याच्या मागावर आहे, तुम्ही मेला म्हणता. कसा मेला? कुठे मेला? त्याची डेड बॉडी कुठं आहे? तो म्हटला, मीच चोर आहे. तुम्ही ज्याचा पाठलाग करत होता ना, तो मीच होतो, पण मी नाही. कारण माझ्यातली आता चोरी करण्याची वृत्ती मेलेली आहे. चोरी करण्याची वृत्ती मेली म्हणजे माझ्यातला चोर मेला. तुम्हाला काय शिक्षा करायची असेल ती करू शकता, चला. आणि तो महात्मा झाला, तो साधू झाला. ही जी बुद्धीला परिवर्तनाची पहाट निर्माण होते बुद्धीत, ती परिवर्तनाची पहाट होते, ते संतांच्या कृपेमुळे होते, संतांच्या करुणेमुळे होतं. आणि माऊलीनं तेच मागितलेलं आहे की खळांची व्यंकटी सांडो. एक आयाम पूर्ण झाला. सर्वज्ञ माऊली परत आपल्या गुरुनाथांच्यावरून म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. जी शक्ती आहे ती शक्ती संपलेली नाही. शक्तीतली जी वृत्ती होती, दृष्ट वृत्ती, ही वृत्ती संपली. इथं जीवनाचा सोलपेराम आहे. सज्जनता प्राप्त झाल्यानंतर किंवा हळूहळू येऊ लागल्यानंतर तो निवृत्त होतो. स्वतःच्या वैयक्तिक जीवनातून, स्वतःच्या सांसारिक जीवनातून आणि स्वतःच्या सामाजिक जीवनातून. एक वैयक्तिक, प्रत्येकाचं वैयक्तिक माझं म्हणून माझं जीवन आहे. मी ज्या परिवारात जन्मलो, जिथं मोठा झालो, जिथं शिकलो, नोकरी मिळाली, काही ना बायको मिळाली, लेकरं झाली, ते एक पारिवारिक जीवन आहे. ह्या पारिवारिक जीवनातनं निवृत्त होतो. आणि ह्याच्या पलीकडचं एक सामाजिक जीवन आहे.
आम्ही ऋणी आहोत समाजाचे. ह्या ऋणातून सुद्धा तो निवृत्त होतो. वैयक्तिक जीवन, पारिवारिक जीवन आणि सामाजिक जीवन, ही निवृत्ती साधनेच्या दृष्टीनं ह्या निवृत्तीचा सहयोग साधनेला खूप असतो. परंतु निवृत्तीनंतरची जी प्रवृत्ती असते, निवृत्तीनंतरची प्रवृत्ती, ही प्रवृत्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याचं संपूर्ण जीवन हे निवृत्तीच्या पलीकडची प्रवृत्ती ह्याचं एक देखणं दर्शन आहे. कंसाला मारलं, सगळे मथुरावासी आणि प्रत्यक्ष उग्रसेन सगळ्यांनी म्हटलं की महाराज, तुमचा पूर्ण अधिकार आहे ह्या सिंहासनावर, मथुरेच्या राज्याच्या सिंहासनाधिष्ठित होण्याचं, आणि तुम्ही कृपया वेळ सांगा, आम्ही पुरोहित वगैरे आले, आम्ही वेळ निवडतो. त्या वयात, अत्यंत बालवयात, परमात्म्यानं उग्रसेनाची सिंहासनावर पुनर्स्थापना केली. मी कुठल्याही लाभाकरता कंसाला मारलेलं नाही, फक्त कंसापासून जो त्रास होत होता तो त्रास नष्ट करण्याकरता मी कंसाचा वध केलेला आहे. उग्रसेन बाबा, तुमचा पूर्ण अधिकार आहे, तुम्ही थांबा. जरासंधाचा वध झाल्यानंतर जरासंधाचा मुलगा सुद्धा तसाच म्हटला, पण जरासंधाच्या मुलालाच त्या गादीवर बसवलं, सिंहासनावर बसवलं. प्रवृत्तीतून, निवृत्तीतून प्राप्त होणारी प्रवृत्ती, आणि अशी माणसं असणं अत्यंत आवश्यक. आणि समाजात जेव्हा अशी माणसं असतात ना, निवृत्तीचं दर्शन घेऊन परत प्रवृत्ती झालेली, ते निस्वार्थ असतात, सेवाभाव त्यांच्याजवळ असतो. मी काहीतरी ह्या समाजाचं, प्रत्येक व्यक्तीचं एक देणं आहे, ह्या कर्तव्याची जाण असल्यामुळं ते समाजात स्वतःला झोकून देतात. परंतु असं होत नाही. काय होतं की ते निवृत्त होतात, ते अलिप्तच होतात. मला काय घेणं देणं आहे त्याचं? कोणी चोरी केली, कोणी दरोडा घातला, कोणी खून केला, कोणी भ्रष्टाचार केला, कोणी लाचलुचपत घेतली, कोणी काय केलं, मला काय देणं घेणं त्याचं आहे? अशा प्रकारे एक निवृत्ती निर्माण होते प्रत्येकाच्या जीवनात, आणि खळांच्या जीवनात जास्त होते. कारण आत्तापर्यंत जे त्यांनी भोगलेलं आहे, यमयातना भोगलेल्या आहेत. कारण दृष्टबुद्धीच्या संगतीनं कधीही सुख होणार नाही, दृष्टबुद्धीच्या संगतीनं यमयातनाच होणार आहेत, प्रत्यक्ष नरकातलं जीवन. मग ह्या बुद्धीच्या शक्तीला ज्ञानोबा माऊलीनं एक विधायक आणि उतंग वळण दिलेलं आहे की तया सत्कर्मी रती वाढव. दुर्बुद्धी नष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीची सत्कर्मात, आता सत्कर्म म्हणजे परमात्म्याचं कर्म, सत म्हणजे परमात्मा आणि सत्कर्म म्हणजे परमात्म्याचं कर्म. इथं रती वाढो, रती म्हणजे जिव्हाळ्यानं केलं जाणारी कृती. आणि अशा प्रकारे जेव्हा एखादा दृष्ट, दुर्जन, दुराचारी सज्जन साधू होतो, तेव्हा त्याने निष्क्रिय राहायचं नाही. समाजात आपल्या
मनबुद्धीला स्पर्श होणारं जे जे सत्कर्म आहे, जे मंगलमय आहे, तिथं अगदी उत्स्फूर्त प्रेमानं, पूर्ण शक्तीनं, समर्पित भावानं सहकार्य करायचे. आणि असे तेच करू शकतात की पूर्वाश्रमीच्या ह्या जीवनाला जेव्हा संत आशीर्वादानं, संतांच्या कृपेनं जेव्हा नवजीवन प्राप्त झालेलं आहे, नवजीवन प्राप्त झाल्यानंतर ह्या नवजीवनाचा प्रायश्चित्त म्हणून, परिवर्तन म्हणून, संतांचा आशीर्वाद म्हणून चांगल्या कामात त्याची योगदान करण्याची शक्ती फार मोठी. आणि माऊली तेच म्हणते की अशा प्रकारे सत्कर्मात त्याचा जिव्हाळा निर्माण व्हावा. सत्कर्म कोणतंही कर्म अशा प्रकारच्या पारमार्थिक कर्मात तर जिव्हाळा निर्माण व्हावा, पण आपण प्रत्येक कर्म करत असताना एक सत्कर्म ह्या दृष्टीनं भगवंताला अर्पण करणारे कर्म, छोटी छोटी कामं आहेत चांगली करणार, छोटी छोटी. आणि यदा कदाचित अगदी छोट्यातलं छोटं काम जरी एक घडलं नाही तर आतली जी मनोदेवता आहे ना, ह्या मनोदेवतेची प्रार्थना करायची की भगवंता हे कार्य होऊ दे. आणि अशी सत्कर्मात वृत्ती निर्माण झाल्यानंतर, रती निर्माण झाल्यानंतर मग ज्ञानोबा माऊली म्हणतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आज इथं तर फार मोठी गरुड झेप आहे माऊलींच्या संतत्वाची. आम्ही सुधारलो असा नारा, असा डंका सर्वत्र वाजतोय. 21व्या शतकातली भारत ही महान शक्ती होईल आणि महान शक्ती करायचं हे राजनीतीशी रत असलेल्या व्यक्तीची स्वप्न आहेत. कदाचित हे स्वप्न साकारही होईल, परंतु त्याचा ड्रॉबॅक, आम्ही सुधारलो, चंद्रावर गेलो, मंगळाचे वेध लागले, मंगळावर सुद्धा याने गेलो, मंगळावर माणूस गेला आणि कुठेही गेलो, आम्ही सुधारलो. भौतिक जीवनात हे सत्य आहे, परंतु जेव्हा मानवतेचा आपण विचार करतो तेव्हा आम्ही बिघडलो हे प्रत्यंतर येतं. चंद्रावर गेलो परंतु शेजारी कोण राहतो हे माहीत नाही. आता शहरात कितीतरी घरं असे आहेत की शेजारी कोण राहतं माहीत नाही, त्याचं काही देणं घेणं नाही. आणि एखाद्या वेळेस ती व्यक्ती मृत झाली आतल्या हात तर वास आल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करावा लागतं आणि दरवाजा फोडून बघावं लागतं. असे कितीतरी घटना घडलेले. का? की आमच्या खेडेगावात किती जिव्हाळा आहे एकमेकाचा. जणू खेड हे गाव नाही, एक घर आहे. इथपर्यंत जिव्हाळा पूर्वीच्या काळात होता. आता तो जिव्हाळा राहिलाय का? इथं परत माऊलींच्या भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही आम्हाला जाणवतं. आम्ही माणूस माणसाचा होत नाही मित्र, मग इतर जीवांचा कसा मित्र होईल?
पहिल्यांदा आम्हाला माणूस व्हायचे, माणूस. आम्ही आहोत माणसाच्या वेशातले राक्षस. ही राक्षसी वृत्ती आहे ना, स्वार्थी, अलिप्त, माझं, ही कवाडं जेव्हा उघडली जातील आणि जेव्हा बाहेरचं दर्शन होईल खऱ्या अर्थानं, तेव्हा आम्ही माणूस म्हणू. माणूस कुठं माऊलींची ही प्रज्ञा की पायी काटा नेहटे, रधी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटे आदिलाचे नाही. किंवा जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि कुठं आमची वैचारिक अधपतन, आजचा काळाचा शाप आहे की आम्ही वैचारिक दृष्टीनं अधपतित झालेलो आहे. आणि जेव्हा अशा काळात अत्यंत संतांच्या कृपेची आवश्यकता आहे. ही जी मित्रता आहे, आजची अवस्था अशी की एक कवी म्हणतो, मला काय त्याचं नाव माहीत नाही, समुद्रात मर्यादित पाणी असते पिण्याकरता, गोडं पाणी घेतलेलं असतं, ते संपतं, तहान लागते, तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी दिसतं, वॉटर वॉटर एव्हरीवेअर बट नॉट ए ड्रॉप टू ड्रिंक. ह्याचा अर्थ काय? पाणीच पाणी, सगळीकडे पाणी, पण एक थेंब सुद्धा पिण्याकरता नाही. तशा प्रकारे की माणसं सगळीकडे माणसंच, पण एक माणूस सुद्धा पिण्याकरता नाही. जिथं मनाला तहान लागते, माणसाची तहान मनाला लागते. म्हणून आज तर हे नितांत सत्य की भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. इथं मित्रता हाही शब्द अगदी एवढा उचित आहे की मित्रता ही समान पातळीवर होते. समानशिले व्यसनसु सख्यम, मित्रता होते ना, समान पातळीवर होते मित्रता. मग ती बौद्धिक समान पातळी, वयाची समान पातळी, लिंगाची समान पातळी, जातीची समान पातळी, एक जी समानता असते ना, ही जिथं समानता असते ना तिथं मित्रता निर्माण होते. वयानं समान असलो, एखादा वयोवृद्धग्रस्त बालक मित्र होऊ शकणार नाहीत. मित्रता होण्याकरता वयाची समानता लागते. तशाच प्रकारे मित्र होण्याकरता लिंगाची समानता लागते. मित्र होण्याकरता बुद्धीची समानता लागते. एखादा अत्यंत बुद्धिमान असला आणि एखादा बुद्ध असला, निर्बुद्ध असला, ते मित्र होऊ शकत नाही. आर्थिक समानता असायला पाहिजे. एखादा खूप श्रीमंत असला आणि एखादा गरीब असला तर मैत्री होऊ शकणार नाही. मित्रता प्राप्त होण्याकरता जी समानता लागते ती समानता नसेल तर मित्रता होत नाही. परंतु ह्या दृष्टीनं ज्ञानोबा माऊलीनं एक मित्रता ही भावना काय सांगितली की समानता ह्या दृष्टीनं, आत्मिक दृष्टीनं तुम्ही आणि मी समान आहोत. रामभक्त हनुमंताने एका ठिकाणी सांगितलेलं आहे रामरायालाच की जेव्हा मी देहाच्या दृष्टीने विचार करतो ना, तेव्हा तुम्ही माझे स्वामी, मी तुमचा दास. जेव्हा मी जीवाच्या दृष्टीने विचार करतो ना, तेव्हा तुम्ही पूर्ण, तुमचा मी अंश. आणि जेव्हा आत्म्याच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा तुम्ही आणि मी एकच. तशा प्रकारे मैत्री ही ह्या दृष्टीने व्हायला पाहिजे. मित्रता म्हणजे ह्या दृष्टीने व्हायला पाहिजे की तुम्ही आणि मी वयाने भिन्न असलो, लिंगाने भिन्न असलो, जातीने भिन्न असलो, धर्माने भिन्न असलो, कर्माने भिन्न असलो, बुद्धीने भिन्न असलो, संपत्तीने भिन्न असलो, रंगाने भिन्न असलो, रूपाने भिन्न असलो, सगळ्यांनीच भिन्न असलो तर समान एक आहे की आत्म्याने आपण समान आहोत. आणि आत्म्याच्या समानतेच्या पार्श्वभूमीवर ही मित्रता जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा त्या मित्रता तुटतच नाही.
मित्रता प्रस्थापित करण्याकरता ह्या बाहेरच्या ज्या बाबी आता विचार केल्या, ह्या बाबीची मित्रता तुटते. एखादा श्रीमंत, एखादा गरीब, दोन्ही मित्र झाले. मित्र झाल्यानंतर त्यांची मित्रता तुटते. अगदी फार चांगलं उदाहरण महाभारतातलं आहे. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य आश्रमात बालमित्र होते. मित्रता गाढ असते बालपणात. आणि मित्रता झाल्यानंतर हा द्रुपद काय म्हटला, गड्या मी राजा झाला की तू माझ्याजवळ जवळ अवश्य, मी तुला काहीही दे. आश्रमजीवन संपलं. हा राजकुमार असल्यामुळं राजा झाला, हा ब्राह्मण कुमार असल्यामुळं आपल्या आपल्या उद्योगाला लागला. दुर्दैव त्याच्या पाठीशी लागलं आणि आपल्या मुलाला दूध पिण्याकरता एक गाईसुद्धा तो घेऊ शकला नाही. आणि हे जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा लगेचच आठवलं, माझा मित्र आता राजा झालेला, तिथं काय कमी आहे, चला आपण माझ्या मित्राकडं. आणि जेव्हा तो द्रुपदाकडे गेला, म्हटला, मित्रा शब्द मागं घे. द्रुपद म्हटला, शब्द मागे घे, तू माझा मित्र होऊ शकत नाही. एक भिकारी कंगाल ब्राह्मण आणि एक सिंहासनाधिष्ठ राजा मित्र कसा होऊ शकतो? फार झालं तर भिक्षा माग. भिक्षा मागितलं तर एक तिथं 10 गायी देतो, परंतु मित्र ह्या नात्याने मी एक गायी देऊ शकत नाही. इथं परिस्थिती वेगळी आहे, बाहेरची परिस्थिती, म्हणून ती मित्रता तुटली. परंतु जेव्हा आत्मिक अधिष्ठानावर मित्रता निर्माण होते ना, तेव्हा ती अतूट मित्रता होते. आणि तेच ज्ञानोबा माऊलीनं सांगितले की भोवता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलिलेले कुरे. आता त्वरित हरिपाठ सुरू होईल. तत्पूर्वी श्री अनिल जाधव आणि नरसिंगे यांच्या आहेराचा स्वीकार करायला ते दुपारच्या भोजनाचे अन्नदाते आहेत. संध्याकाळी कीर्तनाची सेवा बरोबर 7ला, म्हणजे 7ला 10 मिनटं कमी असताना रुपावळीला सुरुवात करा. आदरणीय पूज्य ब्रह्ममूर्ती हवप गुरुवर्य विठ्ठल महाराज दिवे गावकर हे या ठिकाणी प्रवचनाला उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर कीर्तनाची सेवा होईल. संपलं.